राज्यभर गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराविरोधात धडक कारवाई. 15 मार्चपर्यंत 1208 सिलेंडर जप्त. काळाबाजार करणाऱ्यांविरोधात 23 गुन्हे दाखल. 18 जणांना अटक. युद्धामुळे नुसती टंचाई नाही तर महागाईचीही झळ. खाद्यतेलाच्या किमती प्रति किलो 8 ते 12 रुपयांनी महागल्या. गॅसच्या तुटवड्यामुळे अंड्याचे भाव मात्र डझनामागे 24 रुपयांनी घटले. चीनकडूनही तैवानच्या सीमेवर 26 लढाऊ विमानं तैनात. 7 चीनी युद्धनौकाही तैवानच्या समुद्रात दाखल. चीनच्या मनात नेमकं काय याचा अंदाज कुणाला लागेना. आखातातून नंदादेवी जहाज वाडीनार जामनगर बंदरात पोहोचलं तर काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. दोन्ही जहाजांमध्ये 83,000 टन एलपीजी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 1.25 तास चर्चा. मोदींच्या भेटीनंतर अमित शहांची भेट घेणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप आमदार नरेंद्र मेहतांना क्लीन चिट. नरेंद्र मेहतांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. बावनकुळेंची माहिती. तर नाना पटोलेंकडून घोटाळ्याचे आरोप. सत्ताधारी आजही जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी करणार. अध्यक्ष आणि गटनेत्यांच्या बैठकीत मुद्दा उचलणार असल्याची शंभूराज देसाईंची माहिती. शिवरायांसंबंधी अवमानकारक उद्गार काढल्यानं आव्हाडांनी काल माफी मागितली. लोकसभेतल्या विरोधी पक्षांच्या 8 खासदारांचं निलंबन रद्द. तालिका अध्यक्षांकडे कागद फेकल्यानं खासदारांचं निलंबन झालं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.